पहिलाच बॉल बॅटची कडा धक्का क्रमांक पाहतो आपण चौथा गडी बाद होतोय बॅक टू डग आउट येतोय हरिश्चंद्र पहिल्याच बॉलवर या ठिकाणी आपण विकेट पाहतोय अक्षयसाठी सुवर्ण संधी आपण पाहतोय सुरेश बांगर यांच्या माध्यमातून विकेट साठी 500 रुपये रोख पारितोषिक लावण्यात आलंय नौका फलंदाज जातोय नारायण मैदानात धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावर स्थिर 22 धाव फलकावर लागल्या 3 षटकाचा सामना आहे त्या 3 षटकामध्ये शेवटचा षटक चालू आहे स्लोगन डिलिव्हरीचा अनामारीची या षटकामध्ये कितपत धाव आणून संघ जमा करेल 5 चेंडू शिल्लक असतील 5 चेंडू मध्ये कितपत धावाचा डोंगर या ठिकाणी जमा कर का ताकदवार टीम आपण पाहू या ठिकाणी गायचरणवाडी टीम कारण नरेश सारखा फलंदाज त्यामध्ये आहे गोलंदाज ट्रॅकवर अक्षय 5 इशारा येतोय ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा इट इज अ व्हाईट कॉल एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय धाव फलकावर 23 धाव फलका लागल्यात तर लेग बायचा इशारा येतो एक सिंगल धाव एका सिंगलने आपण पाहतोय नानोळी संघ जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावर फुल टॉस बॉल आणि या बॉलला उडवलाय एक टप्पा चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार हे चौकारच्या मदतीने पाहतोय आपण धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर 28 आकड्यावर अजून या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू शिल्लक असतील कितपत धावा जमा करेल या ठिकाणी मयूर कारण मयूर मध्ये ती क्षमता आहे आणि त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय एक षटकार एक चौकार पाहायला मिळालाय पंचांचा इशारा येतोय ऑप्शनच्या खूपच बाहेर इट इज अ व्हाईट कॉल आला एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय 29 स्कोअर गाडवर धाव फलकाला धावा लागल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये कमालीची या ठिकाणी आपण पाहतोय फटकेबाजी फुल टॉस बॉल ताकद जो कुंडली या स्ट्रोक मध्ये डिस्पेर सीमारेषा पलीकडे बिग 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 षटकार या षटकारच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली 35 आकड्यावर काय खराब गोलंदाजी पाहतोय आपण या षटकामध्ये पाहतोय आपण तर वाईट चेंडू त्याच्यानंतर हा षटकार आलाय या षटकाच्या मदतीने नाणूर संघ जाऊन पोहोचलाय 35 आकड्यावर अजून या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक असतील शेवटचा षटक हाताळतोय अक्षय स्लोका डिलिव्हरीचा आणि या षटकामध्ये फलंदाज हा विचारलाय या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज मयूर हा फलंदाज काय तडाखेबाज फलंदाजी करतोय संघ अडचणीत होता आणि त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम करतोय फलंदाज मयूर हा फलंदाज या षटकाचा विचार केला तर एक मारा षटक ठरतोय कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आल्या होत्या फुल टॉस बॉल फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी शेवटच्या सेमी त्या ठिकाणी बॉल अडवलाय आपल्या संघासाठी काही का न होईना 4 धावा वाचवल्यात कमालीच्या या ठिकाणी एफर्ट पाहायला मिळालाय शतरशा करून तर 2 धावा कंप्लीट पूर्ण केल्या जातात या 2 धाव्याने पाहतोय आपण धावसंख्या जाऊन पोहोचले ते 37 आकड्यावर तर नक्कीच 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर लागल्यात
37 धावा आणि विजयासाठी लक्ष ठेवलंय 38 धावांचं. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. हा स्टेजवरती जी प्रेक्षक आहे ना ते प्लीज 2 मिनिटं फक्त खाली बसायचं आहे. स्टेजवरनं थोडंसं आता खाली बसायचं. पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन होतं बघा. आम्ही या ठिकाणी खरं तर आपल्या शेतकरी कामगार पक्ष सन्माननीय खरं तर प्रीतम दादा म्हात्रे यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होतं या मंचावरती. खरं तर एक डान्सूर नेतृत्व खरं तर त्याचा स्वागत या ठिकाणी आपण पाहतो फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये. प्रीतम दादा आपल्या शेतकरी कामगार पक्ष सन्मानित प्रीतमदादा म्हात्रे या ठिकाणी आपल्या मंचावरती खरं तर त्यांचं आगमन होत आहे. आम्ही या सगळ्यांच्या वरसाई क्रिकेट संघ बरेसे यांच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम दादांचा सरचे स्वागत करतोय. अगदी वेळेत वेळ काढून दादांनी या मंचावरती खरं तर या स्पर्धेला अगदी जवळ येऊन या ठिकाणी भेट दिले. अगदी आमच्या शब्दाचा मान राखत खरं तर वेळेत वेळ दादांनी काढला. आणि खरं तर दादांच्या बद्दल म्हणावं झालं तर काय प्रत्येक वाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये दादांचं जे कार्य राहिलं खरं तर मग ते लॉकडाऊनच्या काळामध्ये असो किंवा असं सामाजिक कामामध्ये दादांचं कार्य खूप मोठं आहे. सगळ्यांच्या मनामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये खरं तर एकच नाव असतं शेतकरी कामगार पक्षाच्या प्रीतमदादा म्हात्रे यांच्या या मंचावरती आम्ही या ठिकाणी सन्मान घेतोय. दादांनी अगदी आमच्या शब्दाला मान राखत वेळेत वेळ या ठिकाणी काढला.
आणि आमची संपूर्ण कमिटी वरसाई क्रिकेट संघ वरोसे यांच्या माध्यमातून आम्ही आज सन्मान खरं तर दादांचा घेतो. बघा या मंचावरती एवढी गर्दी खरं तर अजून तर आजच्या 4 दिवसामध्ये झाली नव्हती, परंतु दादांची जशी या मंचावरती आगमन झालं अगदी स्टेडियम अगदी मंच अगदी खसखस येऊन भरलं. 4 जण लावले त्या स्पर्धेला आणि आम्ही दादांचा सन्मान या ठिकाणी घेतोय. आमचे स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत ललित हुगडे, देवी चौधरी, वसंत निरगुडा यांच्या तिघांच्या माध्यमातून आम्ही दादांचा सन्मान या ठिकाणी जरा एकदा जोरदार झाला. दादासाठी या ठिकाणी येऊन चालते वेल काढला अगदीच आणि या स्पर्धेला त्यांनी भेट दिली. खरोखरच दादा आम्ही आमच्या वरसाई क्रिकेट संघाच्या माध्यमातून तुमचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच दादा, आपण आलात अगदी आम्ही आमची दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही वेळेत वेळ काढून स्पर्धेला भेट दिली. खूप आनंदच वाटला आम्हाला या स्पर्धेमध्ये, कारण तुमची उपस्थिती खूप मोलाची खरं तर असते. प्रत्येक म्हणजे तो कार्यक्रम असो किंवा क्रिकेट स्पर्धा कुठल्याही ठिकाणी दादाला आज खरं तर जायचे गणपती उत्सव आहे, त्यामुळे दादानी इथून खरं तर भेट देऊन अगदीच त्यांनी इथून आता निरोप घेत आहेत. अगदी आमचं प्रेम असंच सातत्याने त्यांच्यावरती राहू द्या आणि त्यांचंही प्रेम आमच्यावरती राहू द्या एवढीच अपेक्षा आम्ही करतोय. आणि थोड्या वेळाचं मॅच स्टार्ट होईल बघा. थँक्यू सो मच दादा, इथून खरं तर जात आहेत या स्पर्धेला अगदी येऊन त्यांनी भेट दिली. चला मॅच स्टार्ट करायची बघा. धाबा धावपटल्यावरती आहेत त्या 37 धाबा 38 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचंय गायसरन संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आणि त्याच्या साथीनं फलंदाज आपण पाहतोय. मंगीच्या आतामध्ये पहिलं षटक आहे. अगदी डावखुरा हाताचा तेज तरार गोलंदाज आमच्या समित जॉईंट झालेत खरे तर वरसे त्रिकळवाडी गावचा एक बुलंद आवाज अर्थातच बबन वीर सरांचा आपण आवाज या ठिकाणी ऐकतोय. ग्रीन सिग्नल येतो सचिन पारधी सरांचा. मॅच वन सोबतची अंतिमची मॅच सुपर 5चा ही लढत आहे. कुठला संघ जाईल सुपर 5 मध्ये त्यासाठी ही लढत एका साईडला नानवली हा नंतर एक मॅच पॅन्टिंग आहे बघा. त्यामुळे ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. आम्ही इथे नव्हतो त्यामुळे ही मॅच आहे समजलं मला. इथलं शेवटचा मॅच आहे. क्लीन बॉल त्रिफळ उद्ध्वस्त दांडी गोल केली जाते. फलंदाज बिग विकेट डाऊन गायचरण संघाला दिला जातो पहिला धक्का. फलंदाज प्रकाश बॅक टू द फोबल. आणि आम्ही या ठिकाणी पंकज वीर साहेबांचा देखील सन्मान करतो. अगदी युवा डान्सिंग नेतृत्व अगदी जबरदस्त त्यांचं प्रेम. मग ती कुठलीही स्पर्धा असो गावामध्ये कार्यक्रम किंवा स्पर्धा असो अगदी मोठ्या अंशाने खरं तर त्यांची उपस्थिती असते. त्यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी घेतोय. मी वसंत निरगुडा यांना या ठिकाणी आम्ही लाऊडस्पीकर घेतो की पंकज वीर यांचा आपण सन्मान या ठिकाणी करायचा. मॅच ऑन आहे. मंगेश तयार आहे. हा फटका आडवा बॅटनं या ठिकाणी खेळले. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे. चेस करतायत शेवटच्या मोमेंटला बॉल चालला सीमा पार. 4 हा चौकार 4 धाबा येतात. आणि आम्ही पंकज वीर साहेबांचा सन्मान घेतोय. कॅमेरामॅन जरा कैद करा बघा. कॅमेरामॅन आज थोडं कैद करायचं. पंकज वीरचा आम्ही सन्मान घेऊन घेतोय. मॅच चालू राहते. मंगेश तयार आहे. चांगली गोलंदाजी. फ्लोअर टप्प्याचा बॉल खबर फांड मधून काढलाय. गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या जवळ चालला. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु शेवटच्या मोमेंट वरती हा बॉल अडवला जातोय आणि इथून मात्र 2-3 धाबा कम्प्लीट होत आहेत. चांगली गुड बिटवीन द रनिंग.
बघा जे क्वालिफायरचे संघ झालेत ना, त्या सगळ्या संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन बसायचं. बघा पहिल्या दिवशी जो संघ क्वालिफायर झाला उंबरवाडी, दुसऱ्या दिवशी संघ कासारवाडी, तिसऱ्या दिवसाचा आपण विचार केला तर कोंबिवले, आणि चौथ्या दिवसामध्ये पराडा. आजच्या दिवसामध्ये खेळ चालू आहे. इथला कुठला संघ असेल, ताकदवान युद्ध आहेत. ह्या दोन संघांमध्ये एका साईडला संघर्ष करतोय नाणेवली त्यांच्या आगेस गायचरणवाडी. चांगला बॉल फुटबॉलचा वापर पॅटवरती तिथे वेगाने चेंडू आला. टायमिंग प्रॉपर नव्हतं. एकच धाव सिंगल लाईट संघ पुढे जाईल. एकूण धावा धावफटलावरती आहेत त्या 8 धावा. संघर्ष करावा लागतो. प्रत्येक धावेसाठी आता झुंजावं लागत आहे गायचरणवाडी संघाला. दोन्ही संघाने एकेका संघाला पराभूत केला आहे, परंतु ह्या लढतीमध्ये खूप कसरत करावी लागते. दोन्ही संघ ताकदवान आहेत, तुलनात्मक आहेत. मॅच अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल, शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. हुक खालय, टायमिंग चांगलं आहे. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हरी बॉल जाईल. मॅक्सिमम हिट 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. रमेश आबाटी यांना मी विनंती करतोय, जर या ठिकाणी असतील तर या आपण मंचावरती. तुमचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. रमेश आबाटी मयूर आहेत, मयूरचा संध्याकाळी. अरे काय घडलं जाते. अगदी तेच तर आहे चेंडू. विकेट किपर महादेव खरं तर अगदी डोळ्यावरती शरीरावरती आढळला चेंडू. पाण्याची माग केली जाते, पाणीच लगेच घेऊन जा. बघा वेगवान चेंडू होता, समोर होता, सूर्य जवळ आहे, समोर येतोय. मग ते बॉल इतक्या वेगाने आला ना की त्याला देखील समजलं नाही. जास्त दुखापत नसेल ही अपेक्षा आपण करूया. महादेवचा आपण विचार केला तर एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला व्यक्तिमत्व. खरं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खरं तर घडवल्या जात आहेत. रायगड प्रीमियर लीगचा उल्लेख आपण केला तर खूप मोठा मोलाचा वाटा असतो या खरं तर महादेव फिरकडे यांचा. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते. आज थोडंसं शरीरावरती चेंडू लागलाय खरे तर. नो बॉलचं का ठीक आहे. पंचांचा रिव्ह्यू झालाय आणि रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा असेल ना 2-3 सेकंदामध्ये जा. थोडंसं अरे दुखापत झाली त्यामुळे थोडंसं हे झालं तिथं, त्यामुळे थोडं समजून घ्या. नो बॉल नाही आहे, फेल डिलिव्हरी. त्यामुळे हा चेंडू दाड होता. धाव घेतले का या बॉलवरती? 1 धाव आणि 1च्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 15 वरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 15 धावा धावफटल्यावरती. इथून 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी रिव्ह्यू नाही आहे. अंपायरनी रिव्ह्यू असेल तरच या ठिकाणी चेक केलं जाईल. मयूर आलेत गेले त्याच्या मार्कवरती. चांगली डिलिव्हरी व्हायला मिळते. ऑन साईडला शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र डॉट बॉलने सुरुवात करतोय मयूर झुगरे. हा षटकाची जबरदस्त गोलंदाजी मयूर झुगरे. मंगेश झुगरेचा आपण सातत्याने उल्लेख केला. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये खरं तर 2 खेळाडू अगदी चर्चेमध्ये आहेत. अगदी तब्बल 1500 पॉइंट ची बोली लागली होती दोन्ही खेळाडूला. ती दोन्ही सख्खे बंद आहेत. या खेळ खूप चांगला राहिलाय. खडे खडे मिड विकेटच्या डोक्यावरून चालला मॅक्सिमम
दुसरा मोठा षटकार फलंदाजाच्या बॅट मधून हा मयूर झुगरेच्या अगेन्स्ट आलाय षटकार. एकवीस धावा आहेत धावफटलावरती. वर आता शेवटचे 10 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. मॅच आता गायचरणवाडी संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते, पण तिथून कमबॅक पलटवार करावा लागेल. क्षमता आहे मयूरच्या आगेच हा षटकार ठोकलाय फलंदाजाला. वामनच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले. जबरदस्त बॅटिंग. अडफा बॅटनं केले क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव कंप्लीट केली आहे बेगाड. दुसऱ्यासाठी प्रयत्न, परंतु एकच धाव येते आणि या एका धावेने आता संघ जाऊन पोहोचतोय 22 वरती. क्या बात है कमालीची डिलिव्हरी. ठीक आहे, रिव्ह्यू घेत त्यांचा रिव्ह्यू घ्या. असं जर डिस्कशन पुढे असेल तर रिव्ह्यू घ्या. फील्ड रेड वर आहे. वाईट बॉल नाही आहे. समीर शरीराच्या जवळ बॉल डन झालाय. धावफलक स्थिरावलं जात आहे. एकूण धावा धावफटल्यावरती त्या 22. हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. हवेमध्ये चेंडू होता आणि इथून मात्र येतोय एक धाव येतो. एका धावेनं आता संघ जातोय 23 वरती. शेवटची 7 चेंडू 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू 15 धावा. अगदी मॅचनं अगदी वेगळा रूप आता धारण केलाय. दोन्ही एंड मॅच आहे. दोन्ही संघाच्या बाजूला आज सामना आता बॅलन्स आहे. जसं आपण तराजूमध्ये दोन्ही साईडला जे समांतर भाग करतो ना, तसं सामना आता समांतर आहे. हा चेंडू निर्णायक आहे दोन्ही टीमसाठी. देविदास कदम या ठिकाणी आले. शैलियाचा ब्रेक घेतला. विकेट किपर कडनं थोडीशी चुकी झाली आहे, परंतु बॅकअप चांगला आहे. त्यामुळे एकच धाव येते. षटक संपल्याचा निर्धार येतो पंच सचिन पारधी सरांचा आणि इथून 2 षटकाचा स्केल समाप्त होतो आहे. धावफटल्यावरती त्या 24. शेवटची 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू जर जास्त टीम मीटिंग घेऊ नका नाणवली संघ. 6 चेंडू 14ची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. क्या बात है. स्लेस्टम मिस केला आता. पंच बॉलर सचिन पारधी. वाईट बॉलने सुरुवात होती आहे. आता 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. काय मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये. अगदी जसा सामना हवा होता प्रेक्षकांना तशी मॅच अगदी रंगत मध्ये आता पाहायला मिळते आहे. दोन्ही साईडला सामना समांतर. अगदी दोन्ही तुलनात्मक संघ आहेत, ताकदवान संघ आहेत आणि ही वीक फाईट मॅच आहे. आलाय खरं स्टँड ऑन डिलिव्हरी. Barcelona maximum. That is 6 ball.
5 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. आजच्या दिवसातला खरं तर चांगला खेळ केला होता गोलंदाज हरिश्चंद्रनं चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी वामन षटकार, तिसरा षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. 5 विकेट एका ओव्हर मध्ये त्याच्या नावावरती होते, परंतु या मॅच मध्ये त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. सरळच्या दिशेने बुडवलंय, अजून एक लॉंग ऑफच्या डोक्यावर हा दुसरा मॅक्सिमम हिट षटकार. क्या बात आहे. आज गायचरण संघाचा बामणनं आज काहीतरी वेगळं रूप धारण केलंय. आज खरं तर एवढा चांगला गोलंदाजाला खरं तर त्याने इरादे स्पष्ट केलं तर मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं. कारण हरिश्चंद्रनं आज सर्वाधिक तिन्ही गोलंदाजीचा विचार केला आपण तर या गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली होती आजच्या दिवसामध्ये, आणि त्याच्या अगेन्स्ट हे 2 षटकार आलेत. एका धावसंख्येची गरज आहे, त्यामुळे फिल्डिंग अगदी जवळ घेतली जाते. आनवली यांच्या विरोधात गायचरण वाडे या खेळाडूने प्रभावित केलं. आज फलंदाज बामण आपण पाहतोय. वाजापूर संघाने रेडी जायचंय. 3-6 संघ आज त्यांना आम्ही शुभेच्छा देतोय. लेफ्ट स्टंपच्या बाहेर आणि तर एक धाव कंप्लीट होतील आणि सामना मात्र जिंकतोय गायचरणवाडी संघ. चांगला संघर्ष केला नाणवली संघाला, तो अंतिमच्या ह्या ओव्हर मध्ये खरं तर हा सामना हातातून निसटला. वाजापूर संघाचा कॅप्टन आणि गायचरणवाडी राजू आवाडे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभस्थापन या अंतिमचा मॅच क्वार्टर फायनलची मॅच आहे. त्या मॅचचा आम्ही टॉस या ठिकाणी घेतो. जरा कॅमेरामॅन कैद करायचा आणि जरा अलाउट राहा, ते एअरफोन घालू नका, नाहीतर मग आमचा आवाज इकडून निघून जाईल. इथे टॉस केला जातो राजू आवाडे यांच्या शुभ असते. या दोन संघांदरम्यान क्वार्टर फायनलची मॅच आहे. एका साईडला बाजापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे संघ गायचरणवाडी. 2 ओव्हरची मॅच, कारण यानंतर अजून भरपूर सामने पेंडिंग आहेत. 5 संघ क्वालिफायर आहेत, त्यामुळं वाजूपर संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला तो बॅटिंगचा. ही मॅच फक्त 3 षटकाची आहे आणि यानंतरच्या सगळ्या मॅचेस 2 ओव्हरच्या असतील, त्यामुळे स्पीड अप घ्यायचा आहे.